नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या मुलांच्या लग्नाच्या खर्चाविषयी आयकर विभागाने आता चौकशी सुरू केली आहे। यामुळे भास्कर जाधव आता चांगलेच अडचणीत आले आहेत। या चौकशीत आपण दोषी आढळलो तर मंत्रिपदाचा नव्हे तर एकूण राजकारणाचा संन्यास घेऊ असं भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलं आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये पैशाचा आणि सत्तेचा जोर दाखवण्याची स्पर्धा लागली आहे असा आरोप भाजपचे प्रवक्ता माधव भंडारी यांनी केला आहे। यासाठी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून राज्यात ठिकठिकाणी वाढदिवस आणि लग्नांवर केलेल्या खर्चांची आकडेवारी सादर केली आहे। कॅमेरामन राकेश नेरुळकरसह प्रफुल्ल साळुंखे, साम टीव्ही, मुंबई। उद्या आणि परवा कामगारांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये राज्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, त्याचप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचेल अशी कुठलीही परिस्थिती निर्माण करू नये असं आवाहन गृहमंत्री आर पाटील यांनी केलं आहे। त्याचसोबत सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तू कुठल्याही हालअपेष्टांशिवाय मिळावी यासाठी दक्षता घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। एव्हिएशन एम्प्लॉई असोसिएशन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अंधेरीमध्ये आज शिवजयंती साजरी करण्यात आली। त्यावेळी आर पाटील बोलत होते। कॅमेरामन कुमार टेंबरेसह कपालिनी सिनकर, साम टीव्ही, मुंबई। 20 आणि 21 फेब्रुवारीला होणाऱ्या भारत बंदमध्ये आमच्या कोणत्याही कामगार संघटना आणि त्याचे सभासद सहभागी होणार नाहीत। आम्ही फक्त औद्योगिक बंदमध्ये सहभागी होऊ अशी घोषणा कामगार नेते शरद राव यांनी केली। त्यामुळे उद्या मुंबई महानगरपालिकेच्या सर्व सेवा सुरू राहतील असं त्यांनी सांगितलं। हा निर्णय मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रापुरता मर्यादित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। केंद्र सरकारतर्फे बनवण्यात आलेल्या वरिष्ठ मंत्र्यांच्या समितीबरोबर सर्व महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय कामगार आयुक्तांनी आपल्याला बोलावलं असल्याचं शरदराव यांनी सांगितलं। तेव्हा बंद पुकारण्यापेक्षा सरकारशी वाटाघाटी केल्या पाहिजेत असं आपल्या सर्व कामगार संघटनांनी ठरवलं असल्यामुळे आपण 20 आणि 21च्या बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। कॅमेरामन नितीन बोढारेसह गंधाली भोकरे, नौकुडकर, साम टीव्ही, मुंबई। 10वी-12वी परीक्षेला लागलेलं ग्रहण सुटलं असून संस्थाचालकांच्या पुण्यात झालेल्या बैठकीत परीक्षेवरील बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय झाला। तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही परीक्षेच्या कामात कोणताही अडथळा न आणण्याचा निर्णय घेतला। विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन कामगार संघटनांचा राष्ट्रव्यापी संप असूनही राज्यातील रिक्षा, टॅक्सी, बस आणि अन्य वाहतूक सेवा सुरू ठेवण्याचे संबंधितांनी ठरवल्यानं 10वी-12वी परीक्षा सुरळीत पार पडतील असं शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी सांगितलंय। चैताली कुलकर्णी, साम टीव्ही, मुंबई। विविध मागण्यांसाठी 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी संपात कामगार संघटनांसह संयुक्त कृती समितीचाही सहभाग असणार आहे। यामध्ये बँका, विमा, टपाल कार्यालयांसह विविध सरकारी कार्यालय बंद राहणार आहेत। आज शिवजयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याकारणाने आज बँका बंद होत्या। शिवजयंतीची सुट्टी आणि 2 दिवसाचा बंद यामुळे बँकांचे व्यवहार ठप्प होते। एटीएम मशीन्समध्ये रोकडा भरणा झाला नाही तरी एटीएम मशीन्स ड्राय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांना इथे मोठा त्रास सहन करावा लागू शकतो। स्वाती चिकणे, साम टीव्ही, मुंबई। दुष्काळाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्राला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या म्हणजेच मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने 435.90 कोटी रुपये दिलेत। या संदर्भात ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवलंय। राज्यातल्या दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी बहुतांश भागांमध्ये चारा छावण्या सुरू आहेत। दुष्काळामुळे ठप्प झालेली शेतीची कामे पाहता राज्याने दुष्काळी भागात मनरेगाच्या माध्यमातून नाला रुंदीकरण, जलसाठ्यांमधून गाळ काढणे यांसारख्या कामांना प्राधान्य दिले। त्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून मिळालेल्या अतिरिक्त 435 कोटी रुपयांची राज्याला मदत मिळणार आहे। रचना विचारे, साम टीव्ही, मुंबई। ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर गैरव्यवहार प्रकरणी राजीनामा देणार नसल्याचं केंद्रीय संरक्षण मंत्री A.K. अँटोनी यांनी स्पष्ट केलंय। तसेच आपण संसदीय अधिवेशनात उत्तर देण्यास तयार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। आम्ही या प्रकरणी काही लपवून ठेवलं नाही, त्यामुळे संसदेत कोणत्याही प्रश्नाला सामोरे जाण्यास तयार आहोत। या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या म्हणजेच CBIच्या अहवालाच्या प्रतीक्षेत केंद्र सरकार आहे। त्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचं अँटोनी म्हणाले। अनिकेत पेंडसे, साम टीव्ही, मुंबई। मुंबई आणि लगतच्या परिसरात विस्तारत जाणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाच्या उभारणीत MMRDAला ब्रिटिश कंपनीची मदत मिळणार आहे। MMRDA आणि ब्रिटिश कंपनी यांच्यात काल यासंबंधित सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली।
मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि अत्याधुनिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी MMRDA यानं मेट्रो रेल्वे प्रकल्पांची योजना हाती घेतली आहे। विराज मुळे, साम टीव्ही, मुंबई। भारतीय उद्योगपती आणि विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी भारतातील गुंतवणूकदारांसाठी एकाच दिवसात व्हिसा देण्याची योजना सुरू केली जाईल असं जाहीर केलंय। भारतातून ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर बंधन असणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। गुंतवणूक करण्यासाठी आमच्या देशात येणाऱ्यांना एकाच दिवसात व्हिसा देण्याची योजना आम्ही सुरू करणार आहोत असं कॅमेरून यांनी म्हटलंय। ब्रिटिश कंपन्यांना चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी भारतानं व्यापारात येणारे अडथळे दूर करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवावी असं आवाहनही कॅमेरून यांनी केलं। शिल्पा गुजर, साम टीव्ही, मुंबई। यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षातच जादूटोणा विरोधी कायदा मंजूर व्हावा हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे पुण्यामध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या। जादूटोणा विरोधी कायदा एका वर्षात करण्याचं लेखी आश्वासन महाराष्ट्र सरकारने दिलं होतं, त्याला आता 14 वर्षे होत आहेत। या कायद्यासाठी सुरू असलेला 14 वर्षांचा वनवास येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी संपावा अशी अपेक्षा व्यक्त करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आजपासून एका राज्यव्यापी मोहिमेला सुरुवात केली। पुण्यातल्या फुले वाड्यात यासाठी कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाला परिवर्तनवादी चळवळीतले नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या कायद्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे 14,000 जणांची व्यक्तिगत निवेदनं मुख्यमंत्र्यांकडे पाठवली जाणार आहेत। कॅमेरामन संपत मोरेसह स्वप्नील बापट, साम टीव्ही, पुणे। ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआय पथक इटलीला रवाना झालंय। या पथकामध्ये सीबीआयचे उपमहानिरीक्षक पदावरील 2 अधिकारी तसेच आणखी काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे। भारत आणि इटली यांच्या दरम्यान ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीच्या हेलिकॉप्टर खरेदीसाठी 3,600 कोटींचा करार झाला आहे। या करारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाल्यानं संरक्षण मंत्रालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिलाय। तसंच ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे। दरम्यान पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आज ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्याशी या विषयावर चर्चा करणार होते। संयुक्त अंकलकर, साम टीव्ही, मुंबई। पारंपरिक वाद्य आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात आज किल्ले शिवनेरीवर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। शिवछत्रपतींचं अरबी समुद्रातल्या पूर्वनियोजित स्मारकाबरोबरच राज्यातल्या इतर गडकिल्ल्यांची जबाबदारी राज्य सरकार घेणार असल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। मराठा आरक्षणावर बोलण्याचं मुख्यमंत्र्यांनी टाळलं असून या प्रकारची सर्व जबाबदारी नारायण राणेंवर सोपवली असल्याचंही ते म्हणाले। नारायण राणेंकडून येणाऱ्या सर्व सूचनांचा विचार राज्य सरकार करेल असंही ते म्हणाले। कॅमेरामन सुनील डांगेसह स्नेहा कांबळे, साम टीव्ही, शिवनेरी, जुन्नर। महागाईने होरपळलेल्या नाशिककरांना आता दरवाढीचा दणका बसण्याची शक्यता आहे। नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त संजय खंदारे यांनी नुकतंच एक अंदाजपत्रक सादर केलेलं आहे, ज्यात पाणीपट्टी आणि घरपट्टीचा दर वाढवण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवलेला आहे। घरपट्टीत 10% तर पाणीपट्टीत 8% दराने वाढ करण्याचा प्रस्ताव त्यांनी सादर केलेला आहे। या प्रस्तावाला महासभेत अंतिम मंजुरी मिळेल। मात्र या संदर्भात आता कुठल्या पक्षाचे नगरसेवक काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन सतीश काळेसह पल्लवी जुन्नरे, साम टीव्ही, नाशिक। मराठवाडी जनतेचं दुष्काळी दुःख जाणून घेण्यासाठी राज्यपाल के शंकर नारायणन मराठवाड्याच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत। पुढील महिन्याच्या 4 ते 6 मार्च दरम्यान ते मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर असणार आहेत। राज्यपाल के शंकर नारायणन यांनी दुष्काळी स्थितीची गंभीर दखल घेतली आहे। राज्य सरकारने कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत आणि राज्यातील स्थिती काय आहे याची माहिती ते दुष्काळी दौऱ्यात घेणार आहेत। दरम्यान 2003 मध्ये यापूर्वी राज्यपाल मोहम्मद फजल यांनी दुष्काळी भागाचा दौरा केला होता आणि त्यानंतर आता पहिल्यांदाच राज्यपाल दुष्काळी दौऱ्यावर येत आहेत। त्याचबरोबर या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज मोठ्या उत्साहात कोल्हापुरात संपन्न झाली। शहरातील उभा मारुती चौक इथून मिरवणुकीला सुरुवात झाली। मिरवणुकीमध्ये अनेक गोष्टी लक्षवेधी ठरल्या। यात प्रामुख्याने महिलांवरील अत्याचार, महागाई, कोल्हापूरचे स्थानिक प्रश्न फलकातून मांडण्यात आले। शिवाय महाराजांच्या आणि मावळ्यांच्या वेशभूषेमध्ये अनेक घटनांचा देखावा या ठिकाणी सादर करण्यात आला।
लेझिम, मर्दानी खेळ, धनगरी ढोल यानेही मिरवणुकीला रंगत आणली. शहराच्या मुख्य मार्गावरून निघालेली मिरवणूक तब्बल 4 ते 5 तास सुरू राहिली. कॅमेरामॅन सचिन सावंतसह तानाजी जाधवर, साम टीव्ही, कोल्हापूर. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज नागपुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शहराच्या महाल परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विविध पक्ष आणि संघटनांनी माल्यार्पण करून अभिवादन केलं. राजा शिवाजी छत्रपती प्रतिष्ठानतर्फे तलवारबाजीचं प्रात्यक्षिकही यावेळी सादर करण्यात आलं. दरम्यान मराठा लॉन्सर्सतर्फे शोभायात्रा काढण्यात आली होती. यात शिवाजी महाराज आणि त्या काळातील महापुरुषांच्या वेशभूषेतील बालक सहभागी झाले होते. ही शोभायात्रा शहराच्या प्रमुख मार्गातून गेली. शहराच्या इतर भागातही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर. संसदेवरील दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार अफजल गुरु याची फेसबुकवरील 55 खाती बंद करण्यात आली आहे. अफजल गुरुला 9 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली होती. केंद्र सरकारने इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना फेसबुकवरील 55 खाती बंद करण्याविषयी कळवलं होतं. त्यानंतर 55 खाती बंद करण्यात आली असून फेसबुकवरील अनेक खात्यांवरील मजकूर काढून टाकण्यात आलाय. बहारीनमधील पत्रकार व अफजल गुरुच्या चाहत्यांनी फेसबुकवर विविध प्रकारची खाती तयार केली होती. नीता कल्याणकर, साम टीव्ही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू होणाऱ्या टेस्ट मॅच पूर्वी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना मीडियाशी बोलण्यात BCCIनं मज्जाव केलाय. भारतीय संघ सध्या बंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करतोय. या सरावादरम्यान भारतातल्या खेळाडूंना मीडियाशी न बोलण्यास सांगण्यात आलंय. खेळाडूंशी एका माध्यमाच्या प्रतिनिधीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर BCCIनं हा आदेश दिलाय. शची मराठे, साम टीव्ही, मुंबई.